तुमच्या डोळ्यांसमोर एका माणसाला जीवघेणी मारहाण होत असेल तर तुम्ही काय कराल? साहजिकच तुम्ही त्याला वाचवायला जाल. पण बीडच्या केजमध्ये एका तरुणाने हीच माणुसकी दाखवली आणि त्याची किंमत त्याला स्वतःचा जीव देऊन चुकवावी लागली. एका माणसाला वाचवायला गेलेल्या विलास घुलेच्या पोटात भर रस्त्यात चाकू खुपसला गेला आणि आज या रक्तरंजित हत्याकांडाचे धागेदोरे थेट विधान भवन आणि एका बड्या खासदाराच्या घरापर्यंत पोहोचलेत. नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या विलास घुले हत्याकांडाची आणि त्यामागील राजकीय साठेमारीची इनसाइड स्टोरी. घटना आहे 20 जूनची. वेळ होती रात्री 8:30ची. बीड केज महामार्गावरील टाकळी फाट्यावर असलेलं हॉटेल गावकरी विलास आणि त्याचा पार्टनर आकाश चाळक नेहमीप्रमाणे आपलं हॉटेल चालवत होते. याच हॉटेलच्या परिसरात उमेश माने नावाचा एक तरुण उभा होता. उमेश माने आणि बाबासाहेब कदम यांच्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून आधीच टोकाचा वाद सुरू होता आणि याच वादाचा शेवट करण्यासाठी बाबासाहेब कदम, त्याचा भाऊ मंगेश आणि सासरा रामेश्वर गायकवाड एका स्कॉर्पिओमधून हॉटेलवर धडकले. गाडीतून उतरताच आज तुझा मर्डरच करतो म्हणत त्यांनी उमेश मानेवर हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी उमेश तिथून पळू लागला. हे भयानक दृश्य पाहून हॉटेल व्यावसायिक विलास घुले आणि नितीन घुले माणुसकीच्या नात्याने उमेशला वाचवण्यासाठी पुढे आले. पण हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. उमेशला सोडून या गुंडांनी विलासला महामार्गावर गाठलं. तू मध्ये का पडतोस अशी दमदाटी करत विलासला बेदम मारहाण सुरू केली आणि रामेश्वर गायकवाडने सोबत आणलेला चाकू सपासप विलासच्या पोटात खुपसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला विलासचा आंबेजोगाई रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्यानंतर केज तालुक्यात संतापाचा स्फोट झालाय. सलग 3 दिवसात तब्बल 5 वेळा रस्ता रोको झालाय. 10,000पेक्षा जास्त लोक रस्त्यावर उतरलेत. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. यानंतर पोलिसांनी 9 जणांवर गुन्हे दाखल केलेत. मुख्य आरोपी बाबासाहेब कदम, चाकू खुपसणारा रामेश्वर गायकवाड यांच्यासह 6 जणांना अटकही झाली. पण खरा स्फोट तर इथून पुढे झालाय. या प्रकरणाची धग थेट विधिमंडळात पोहोचली. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी आक्रमक होत पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभा केलंय. 10,000 लोक रस्त्यावर आहेत तरी पोलीस मुख्य आरोपीला अटक का करत नाहीत? या घटनेमागचा खरा सूत्रधार कोण आहे असा थेट सवाल धनंजय मुंडे यांनी विधान भवनात विचारलाय. तर पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना कठोर कारवाईच्या थेट सूचना दिल्यात. पण या सगळ्या राजकीय गदारोळात ग्रामस्थांनी जो आरोप केलाय त्याने संपूर्ण बीड जिल्ह्याचं राजकारण पुन्हा एकदा हादरून गेलंय. ग्रामस्थांचा थेट आणि उघड आरोप आहे की या हत्याकांडातील आरोपींना पळवून लावायला आणि त्यांना मदत करायला बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यानेच रसद पुरवली आहे. त्यामुळे सौरव सोनवणे याचं नाव तात्काळ FIR मध्ये घ्या. सर्व आरोपींवर मकोका लावा आणि या कटाचा खरा सूत्रधार शोधण्यासाठी SIT नेमा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एक सर्वसामान्य तरुण माणुसकी दाखवतो आणि राजकीय वरदहस्त असलेले गुंड त्याचा भरदिवसा काटा काढतात. 6 आरोपी गजाआड झालेत हे तथ्य आहे, पण उरलेले 3 आरोपी कुठे? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, ग्रामस्थ ज्या सौरव सोनवणेंवर आरोप करत आहेत त्यांची खरंच सखोल चौकशी होणार की राजकीय दबावाखाली ही फाईल देखील थंड बस्त्यात जाणार? न्याय व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आहे आणि बीडची जनता आता फक्त उत्तराची नाही तर कठोर न्यायाची वाट पाहतीये. या व्हिडिओत इथेच थांबूयात. धन्यवाद.